काय चाललंय? हे डेकोरेट का करतायत सगळं? मला एक्झॅक्ट रिझन माहिती नाहीये, पण त्या मीराच्या डोक्यात कधी काय येईल काही सांगता येत नाही. मला असं वाटतं की तू तिच्याशी चांगला वागलास म्हणून कदाचित तिला सेलिब्रेट करायचं असेल ते. नुसतं हेच कारण नसणार. आहे कुठे ती मीरा? मला काय माहिती. हाय, हे काय आहे सगळं? हा, तुम्हाला ऑर्किड्स लावायला सांगितले होते ना मी. ही कसली फुलं आहेत? रिप्लेस करा लवकर. मीरा, हे सगळं काय आहे? अरे तू माझ्या घरी का गेलीस पैसे घेऊन? माझं कर्तव्य पूर्ण करायला श्रेयस. मी तुला प्रॉमिस केलं होतं ना की तुझ्या घरच्यांना कधीच काही कमी पडू देणार नाही, म्हणून थोडीशी कॅश आणि ब्लँक चेक देऊन आली आहे त्यांना. हे बघ, मी तुला दिलेलं वचन पाळलंय. नाव इट्स युअर टर्न. तूही मला दिलेलं वचन पाळ. म्हणजे? ते सगळं तुला कळेल हळूहळू. तू फक्त. हाय मॅम. हे हाय सँडी. बरं ऐक, मीट मिस्टर श्रेयस, ओके? आणि तुला ह्यांना नीट रेडी करायचं. अरे कुठे जायचं रेडी होऊन? ते सगळं तुला कळेल नंतर. तू तर प्रश्न विचारत बसू नकोस. गो 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 गेट रेडी. अरे को काय? गो गेट रेडी. हाय सर. चुप रे. मीरा, हे सगळं काय चाललंय? ओके, आय टेल. आज मी श्रेयस बरोबर लग्न करणार आहे. शिल्पी, आय कांट टेल यू किती वर्ष ह्या गोष्टीचं प्लॅनिंग करते मी, आणि फायनली आज ही गोष्ट होणार आहे. असं काहीही होणार नाही, कारण त्यांचा डिवोर्स झालेला नाही अजून. त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, आणि लीगल फॉर्मॅलिटीज ना आपण नंतरही करू शकतो. इम्पॉर्टंट आहे लग्न होणं. तुला ना अजून अश्विनी काय आहे ते माहिती नाहीये, म्हणून हे सगळं चालू आहे तुझं. मला तिच्याबद्दल काही जाणूनही घ्यायचं नाहीये. श्रेयस कायमचा माझा व्हावा म्हणून खूप मोठी किंमत मोजली मी. आता ती श्रेयसला माझ्यापासून हिसकावून नाही घेऊ शकत. तू दुप्पट किंमत जरी मोजलीस ना तरी सुद्धा अश्विनी तिच्या नवऱ्याला सोडणार नाही, हे कळतंय तुला? बास झालं अश्विनी अश्विनी. मला ना अश्विनी हे नाव ऐकून ना कान किटलेत माझे. बास झालं आता. हे बघ, तू लग्नात करवली आहेस तेव्हा व्यवस्थित छान एकदम रेडी हो, ओके? आणि हो, मला पण रेडी व्हायचंय. आय गेट रेडी. बाय. ही बाय. हे काय सगळं? शिल्पी, गुरुजी का आलेत? काय? अरे ते मीरा आणि तुझ्या लग्नाची तयारी चालू आहे. मी लग्न कसं करू शकतो? माझा डिवोर्स नाही झालाय अजून. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? मी ठरवलं तर काही होऊ शकतं श्रेयस. श्रेयस, कम ऑन. आपल्या दोघांच्याही मनात एकच गोष्ट आहे, मग उगाच वेळ का वाया घालवायचा आहे? आज ना उद्या आपण लग्न करणारच आहोत. मग जे उद्या करणारच आहोत तर आज लग्न करायला काय हरकत आहे? गुरुजी, तुम्ही विधी सुरू करा. आता तुम्ही दोघांनी या पाटावरती बसायचं आहे. बसून घ्या. श्रेयस, बस. श्रेयस, बस. मीरा, तू मूर्खपणा करतेस. ऐक माझं जरा. माझं एक लग्न झालंय, मी डिवोर्स नाही घेतला अजून. हे दुसरं लग्न करणं गुन्हा आहे. गुन्हा, इट्स अ क्राईम. तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. आपण सगळं लीगल फॉर्मॅलिटीज नंतर करूया. तू फक्त विधींवर कॉन्सन्ट्रेट कर प्लीज. तुम्ही सुरू करा गुरुजी. ओम गण गणपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर, ही टोपी घाला. हे मंगळसूत्र घ्या आणि हिच्या गळ्यात मंगळसूत्र घाला. हे घ्या. थांबा. हे लग्न नाही होऊ शकत. श्रेयस,
मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. श्रेयसशी लग्न करण्याची खूप मोठी किंमत मोजली आहे मी. तेव्हा तुमच्यापैकी कोणीही मला हे लग्न करण्यापासून थांबवू शकत नाही. मयू, ती बॅग दे त्याच्याकडे. हे घे तुझे पैसे. तुझ्या पैशाची गरज नाहीये आम्हाला. आणि माझे बाबा मला परत हवेत. यू आर टू लेट डार्लिंग. आता जे जसं ठरलंय ना तसंच होणार आहे. त्याच्यात काहीही बदल होणार नाहीये. मी जिवंत असेपर्यंत ना तुमचं लग्न नाही होऊ देणार. असं असेल ना तर माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. जर तू श्रेयस आणि माझं लग्न होणं थांबवलंस तर तुला स्वतःच्या जीवाला मुकावं लागेल. मी तुला संपवून टाकीन. श्रेयस, मीरा, तू प्रॉमिस केलं होतंस मला. मी जर तुझ्याशी लग्न केलं तर तू माझ्या अश्विनीला काही नाही करणार. प्रॉमिस केलं होतं श्रेयस. पण जर तुझी लाडकी बायको आपल्या दोघांच्या लग्नाच्या आड येणार असेल तर तिला संपवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्याच्यामुळे जे काही समजवायचं आहे ना ते तुझ्या लाडक्या बायकोला समजव, मला नाही. नाहीतर एक काम कर, तू स्वतःच्या हाताने तुझ्या बायकोला संपव. धर आणि मार अश्विनीला. आणि एक मिनिट, ही गन जर चुकूनही माझ्याकडे फिरली ना तर लक्षात ठेव, स्नायपर्स सगळे ऑन पोझिशन आहेत. मीरा, मी असं काहीही करणार नाहीये. तू जर अश्विनीला संपवलं नाहीस ना तर मला तुझ्या या अख्ख्या कुटुंबाला संपवावं लागेल. सो डिसिजन इज युअर्स. श्रेयस, हे बघ, तू असं काहीही करणार नाहीयेस. बाई काय बोलते ना, हिला कळत नाहीये. श्रेयस, तुला दोघांपैकी एकच कोणतरी निवडता येईल. तुझं अख्खं कुटुंब किंवा अश्विनी. श्रेयस, तू हिचं अजिबात ऐकू नकोस. अरे अश्विनीने कायम आपल्या कुटुंबाचा विचार केलाय. ऐक ना श्रेयस, श्रेयस, नाही. श्रेयस, नको, श्रेयस. श्रेयस, संपव तिला. नाही करणार आहेस. फेकून दे श्रेयस. एक मिनिट, मारा मला. तसंही तुम्ही जर हिच्याशीच लग्न करणार असाल तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? कसं जगू मी तुमच्याशिवाय? नाही जगायचं मला. मारा, मारा मला. आई, श्रेयस, अरे काय करतोय? बाबा, श्रेयस, गन खाली कर. श्रेयस, बंदूक टाक खाली. शिल्पी, मला माहिती होतं तुला हे जमणार नाही. आणि मला हेही माहिती होतं की तो अश्विनीशिवाय दुसऱ्या कोणावरही प्रेम करत नाही. त्यामुळे आता हे काम मलाच करावं लागेल. अश्विनी, आई,
श्रेयस, तू आता फक्त माझा आहेस. आपल्या लग्नातले सगळे अडथळे दूर झाले. तुला आता माझ्याशी लग्न करावंच लागेल श्रेयस. मीरा कौशिक आणि शिल्पी वाघमारे, यू आर अंडर अरेस्ट. मॅडम सोडा मला. एक मिनिट, सोडा. श्रेयस, श्रेयस, हा सगळा काय प्रकार आहे? तुला तर गोळी लागली होती. त्या गोळ्या खोट्या होत्या मीरा. म्हणजे तू गोळ्या बदलल्यास? यू चीट. हो, मी बदलले गोळ्या. त्याचं मन बदलण्याआधी तुला काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे. नाही, त्याचं मन आता पुन्हा अश्विनीकडे नाही जाणार. कशावरून बोलतेस तू हे? आणि कारण एवढं सगळं करूनही जर श्रेयस माझा झाला नाही तर मी अश्विनीला सोडणार नाही. माझा बॉस तर आता जेलमध्येच मरणार आहे. मला जाता जाता या भल्या माणसाला अडकवायचं नव्हतं. मी माझ्या बॉससाठी काम करतो, तुमच्यासाठी नाही. मी सगळं श्रेयसला खरं खरं सांगितलं आणि मीच बंदुकीतल्या गोळ्या बदलल्या होत्या. पण अश्विनी, तरीही तू वाचू शकणार नाहीस. कारण तुझे साईन केलेले डॉक्युमेंट्स ना माझ्याकडे नाही. तुला कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावल्या ना तर असं काहीही होणार नाहीये. तुझ्याकडे जे पेपर्स होते ना ताईने साईन केलेले, ते आता आमच्याकडे आहेत. त्यामुळे तू कोर्टात काहीही प्रूव्ह करू शकत नाही. ओके मीरा, माझं ना माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे आणि तिची जागा मी कोणालाच देऊ शकत नाही. हेच तुला समजावत होतो. समजली असतीस तर आज जेलमध्ये नसतं जावं लागलं. आणि तू माझी सख्खी बहीण शिल्पी, वाटलं आज सुधारशील, उद्या सुधारशील. तू सुधारायच्या लायकीचीच नाहीयेस. आता तुझ्या या नवीन मैत्रिणीबरोबर जेलमध्ये कटकारस्थानं करा. एन्जॉय युअर सेल्फ इन द जेल. इन्स्पेक्टर साहेब, यू कॅन टेक देम. इन्स्पेक्टर साहेब, यांची काही माणसं आमच्यावर पाळत ठेवून आहेत. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही त्यांचाही बंदोबस्त केला आहे. इन्स्पेक्टर साहेब, मला सुद्धा अरेस्ट करा. मी केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा मला मिळायला हवी. अश्विनी, ठीक आहेस ना? बापरे, म्हणजे काय तुमची ती ऍक्टिंग होती. मला टेन्शन आलं होतं, टेन्शन. आणि काय गये मयुरी, जे तर पाय पकडले पाहिजे. काय तुझी ती रडण्याची ऍक्टिंग. तुझ्याकडे बघून मला हसायला येत होतं. मी तुझ्याकडे बघतच नव्हतो. हो, ऍक्च्युली मला सुद्धा कंट्रोल होत नव्हता. पण भयंकर ऍक्टिंग केली तू. ग्रेट. आता तुम्ही सगळे हसताय, पण तेव्हा मला सुद्धा टेन्शन आलं होतं. पण काही असो, घरावरचं मोठं संकट टळलं. चला, उद्याच्या पूजेची तयारी करूया. नवीन घरात जायचंय ना. चला, इस बात पे पेढे खाते हैं. या पेढा घ्या. आणि जेवल्याशिवाय जायचं नाही या कोणी. जेनी, तू सुद्धा. थँक्यू. येऊन जाते.
घ्या पेढा घ्या आणि बेश एवढंच जाणार हो बरं तुमचंच आहे आणि ना फक्त जेवायला चालेल बहुतेक अरे येऊ द्या आणि मी सुद्धा जेवून जाणार आहे आपलंच घर आहे ना वाघ आणि मी पप्प्याला सुद्धा सांगितलंय की तू माझी काही वाट बघू नकोस हे रात्री मागचं सगळं आवरल्याशिवाय मी काही घरी येणार नाही चालेल चालेल घ्या पेढा घ्या तोपर्यंत खायला घ्या ताई अभिनंदन तुमचं वा 4 BHK म्हणता मोठा बंगलाच घेतला मी अश्विनी कुठे गेली अश्विनी आई देवघरात आहे, मी बोलू. सांग तिला अश्विनी आले गणू तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालं आपलं स्वप्नांचं घर पूर्ण झालं नाही तुझी साथ होती म्हणून. तुम्ही सोबत होतात म्हणून. मग मला काय मिळणार? काय खूप सुंदर दिसते. तुम्ही पण ना. अगं अश्विनी श्रेयस चला या आणि हळू संजू पड खूप खूप अभिनंदन आणि खूप छान बंगला आहे हो तुझा मस्तच आहे अगदी. अश्विनी फायनली तू जे काही एवढी वर्ष एफर्ट्स घेतलेत ना ते तुझं ड्रीम आज पूर्ण झालंय. आशू खरंच सगळं आज तुझं स्वतःचं हक्काचं घर झालं हे पाहून अगदी डोळ्याचं पारणं फिटलं बघ. आज हे असायला हवी होती. आजी आजोबा जिथे कुठे आहेत त्यांना आई आणि बाबांचा अभिमानच वाटत असेल. खरंय, बाबांना नक्की आनंद झाला असेल. अश्विनी हे तुझ्यासाठी. माझ्यासाठी? आई उघडून बघ ना, तुझ्यासाठी सरप्राईज असेल. हो नेम प्लेट. अहो नेम प्लेट आणि अश्विनी माझं ना लहानपणापासून एक स्वप्न होतं. माझं एक मोठं घर असावं आणि त्याच्या बाहेर ना एक नेम प्लेट असावी, श्रेयस वाघमारे. पण आता कळतंय एका माणसाने घर बनत नाही, ते बनतं कुटुंबाने, त्यांच्या साथीने, त्यांच्या प्रेमाने. म्हणून हे घर आता आपल्या दोघांचं नाही, आपल्या सगळ्यांचं आहे. म्हणून ही प्लेट बनवली. आई अश्विनी आपल्या घरावर तुझ्या हाताने शुभचिन्ह काढ. चला. गोष्ट वेगळी तुझी वेगळीच राहू दे, उंच ही तुझी भरारी आभाळास पाहू दे. गोष्ट वेगळी तुझी वेगळीच राहू दे, उंच ही तुझी भरारी आभाळास पाहू दे. सोड मागे खंता तसैल झाले चला आता स्नेह भोजनाचे कार्यक्रम कुठे ठेवले ते सांगतो मी सगळ्यांना. चला जेवण थंड होईल. चला जेवायला. ऐका ना, हा स्पेशल मुमेंट कॅप्चर करायला मी तुमचा एक फोटो काढतो. नाही नाही, मी तुझं काही ऐकणार नाहीये. तू फोटो मध्ये हवास म्हणजे हवास. चल घे. जर मी इथे असेन तर आपला फोटो कोण काढेल? अरे मी आहे ना, कशाला टेन्शन घेताय, मी तुमचा फोटो काढतो. अरे तुम्ही मनात मनात फोटो काय. श्रेयस इकडे, विद्युत लेफ्ट. अश्विनी
आजपर्यंतचा आपला प्रवास खूप खडतर होता, पण एक गृहिणी म्हणून, एक बायको म्हणून, आई म्हणून, सून म्हणून तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि काहीही करू शकतेस हे सिद्ध केलंस. स्त्रिया खूप स्ट्रॉंग असतात, त्यांना फक्त गरज असते एकाच गोष्टीची, त्यांच्या नवऱ्याची साथ, त्यांच्या कुटुंबाची साथ. मग त्या काही करू शकतात, जग जिंकू शकतात. तुम्ही होतात की माझ्या सोबतीला. घरातल्यांनी आणि तुम्ही मला साथ दिली नसती तर मी इथपर्यंत येऊ शकले नसते. आणि यापुढे आम्ही सगळे तुला साथ देऊ. आणि म्हणूनच आमचा सगळ्यांचा एक मेसेज आहे तुला. 1, 2, 3 तू